नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो सर्वांच्याच आवडीची डिश मलाई चिकन. तर आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात झटपट होणारा आणि त्रास न होणारा चिकनचा हा पदार्थ आहे. यासाठी इथे 2 टोमॅटो, एक मध्यम आकाराचा कांदा, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 20-25 इथे काजूचे गर घेतलेले आहेत. इथे कोथिंबीर 2 प्रकारचे आहेत आणि आलं घेतलेलं आहे. इथे कोथिंबीरीचे दांड्यासकट कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडी पानं घेतलेली आहेत. तर पातेल्यामध्ये छान आपण पाणी गरम करत ठेवायचं आहे. त्यामध्ये टॉमॅटो, कांदा आणि यावरती आपण काजूचे गर, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला साधारण 10 मिनटं वाट पाहायची, उकळी येण्याची आणि आपले कांदे आणि टॉमॅटो शिजण्याची. तर आता उकळी येईपर्यंत आपण वाट पाहणारच आहोत. तर आता इथे त्या मधल्या वेळेमध्ये आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. तर इथे मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे. त्यावरती आपण मोहरीचं 1 मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 मोठा चमचा दही घालून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. धना पावडर घातलेली आहे. त्यावरती लाल तिखट घातलेलं आहे. आता थोडीशी आपण यामध्ये हळद घालणार आहोत आणि चिकन मसाला घातलेला आहे. आता कसुरी मेथी घालून आपण हाताने व्यवस्थित हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. आता आपले कांदा टोमॅटो याचं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. त्याला गार करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता मातीच्या इथे भांड्यामध्ये मी तूप छान गरम केलेलं आहे. त्यामध्ये तमालपत्र, 1 चक्री फूल, आता यामध्ये 1 छोटासा दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे. सोबत 2 वेलची. आता यामध्ये साधारण 2 ते 3 आपण लवंगा घालून घ्यायचे आहेत आणि 7-8 काळी मिरी घालून घ्यायचे आहेत. आता छान आपली यामध्ये गरम मसाल्याची फोडणी तडतडली की यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. छान आपलं चिकन परतून झालेलं आहे, पाणी सुटलेलं आहे की यामध्ये आपण मॅरिनेटचं जे पाणी आहे ते घालून घेणार आहोत. आता झाकण लावून साधारण आपल्याला 10 मिनटं वाट पाहायची आहे. यावरती आपण पाणी घालून घेणार आहोत कारण मातीच्या भांड्यामध्ये शिजण्याची प्रक्रिया चालूच राहते. 10 मिनटानंतर तेलाचा छान तवंग आलेला आहे. आता यामध्ये आपण जो कांदा टोमॅटो आणि काजूचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते मिक्सरमध्ये वाटून यामध्ये घालून घ्यायचं आहे. छान आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. छान रंगही आलेला आहे. आता आपण यामध्ये मिक्सरमधलं थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि थोडासा रंग आपला फिका झाला आहे म्हणून आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. झाकण लावून साधारण 15 ते 20 मिनटं वाट पाहायची. आपलं गरमागरम असं मलाई चिकन तयार झालेलं आहे. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. अतिशय हॉटेलसारखी चव लागते आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लज्जतदार असं चिकनची डिश आहे. चला, धन्यवाद.